नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आवडतं जीके एज्युकेशन ग्रुप या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या विषयावर आधारित पार्ट 2 बघणार आहोत। मित्रांनो, जर तुम्ही आधी मुंबई पोलीस भरती या विषयावर आधारित पार्ट 1 बघितला नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा। चला तर मित्रांनो, कोणत्याही प्रकारचा वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 आहे, भारतीय पोलीस कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 1861। भारतीय पोलीस कायदा 1861 या वर्षी अस्तित्वात आला। प्रश्न क्रमांक 2 आहे, महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा कागद निर्मिती कारखाना बल्लारपूर कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे ऑप्शन नंबर बी चंद्रपूर। महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा कागद निर्मिती कारखाना बल्लारपूर चंद्रपूर जिल्ह्यात आहे। प्रश्न क्रमांक 3 आहे, भारतामध्ये रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना खालीलपैकी कोठे आहे? उत्तर आहे ऑप्शन नंबर सी कपूरथळा। भारतामध्ये रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना कपूरथळा येथे आहे। प्रश्न क्रमांक 4 आहे, कॉफीमध्ये खालीलपैकी कोणते अपायकारक द्रव्य असते? उत्तर आहे ऑप्शन नंबर सी कॉफीन। कॉफीमध्ये खालीलपैकी कॉफीन हे अपायकारक द्रव्य असते। प्रश्न क्रमांक 5 आहे, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष वयाच्या कितव्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात? उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 65 वर्ष। केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष वयाच्या 65 वर्षापर्यंत पदावर राहू शकतात। प्रश्न क्रमांक 6 आहे, नारायण श्रीपाद राजहंस यांचे टोपण नाव काय आहे? उत्तर आहे ऑप्शन नंबर सी बालगंधर्व। नारायण श्रीपाद राजहंस यांचे टोपण नाव बालगंधर्व असं आहे। प्रश्न क्रमांक 7 आहे, पुढीलपैकी कोणते मानचिन्ह 22 जुलै 1947 ला भारतीय घटना समितीने स्वीकारले? उत्तर आहे ऑप्शन नंबर ए राष्ट्रध्वज। पुढीलपैकी राष्ट्रध्वज हे मानचिन्ह 22 जुलै 1947 ला भारतीय घटना समितीने स्वीकारले। प्रश्न क्रमांक 8 आहे, सहकारी चळवळींचा जनक असे कोणास म्हटले जाते? उत्तर आहे ऑप्शन नंबर ए रॉबर्ट ओवेन। सहकारी चळवळींचा जनक रॉबर्ट ओवेन यांना म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 9 आहे, चंद्रपूर जिल्ह्यातील रिकामी जागा या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे। उत्तर आहे ऑप्शन नंबर सी भद्रावती। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे। प्रश्न क्रमांक 10 आहे, मांढरदेवी देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सातारा। मांढरदेवी देवस्थान सातारा जिल्ह्यात आहे। प्रश्न क्रमांक 11 आहे, जोग धबधबा कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन नंबर सी शरावती। जोग धबधबा शरावती नदीवर बांधण्यात आलेला आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। तुमच्या पण मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया एखाद्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।